गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते. गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 2. श्री गणेशाय नमः. जय जय अजय जिता सर्वेश्वरा. हे चंद्रभागा तटविहारा. पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा. दीनबंधो पाही माम. तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे शिण. कुडी माझी नसल्या प्राण कोण विचारी मड्या ते. सरोवराची दिव्य शोभा तो यामुळे पद्मनाभा. रस भरी तातला गाभा टरफला ते महत्वाणी. तुझी कृपा त्याच परी शरणांगता ते समर्थ करी. पाप ताप दैन्यवारी हेच आहे मागणे. मागले अध्यायी झाले कथन समर्थ गेले निगुण. तेने बंकटलाला लागून हुरूर वाटू लागली. गोड न लागे अन्न पाणी समर्थांचा ध्यास मणी. न हाले दृष्टीपासोनी गजाननाचे रूप ते. जिकडे पाहावे तिकडे भास होऊ लागला त्यांचा खास. यांचे नाव श्रोते ध्यास उग्या नसती पोरचेष्टा. चुकलेल्या धेनूची वस्तशुद्धी करी साची. तैसी बंकटलालाची स्थिती झाली विबुध हो. हे हितगु सांगावया जागा नव्हती कोठे तया. वडिलांपासी बोलावया छाती त्याची होईना. ऐशा रीती चित्ती भले विचारांचे काहूर झाले. शेगाव अवघे धुंडाळीले परीन पत्ता लागला. घरी येता वडील पुसती भवानी राम सन्मती. बाळा तुझी आज वृत्ती कारे झाली चंचळ. चित्ती उत्साह दिसेना वदनी दिसे म्लानपणा. ऐशा असह्य यातना होती कशाच्या सांग मज. तू पोऱ्या तरणा ज्वाण नाही कशाची तुला वाण. ऐसे साच सोण चिंता तूर दिसतोसी. किंवा शरीरी काही व्याधी होत असे ती सांगादी. चोरून पुत्र ठेवीन कधी गोष्ट कोणती पित्याला. काही तरी सांगून केले पित्याचे समाधान. पुन्हा शोधा कारण फिरू लागला शेगावी. बंकटलालाचे शेजारी एक होते सदाचारी. घरी होती जमेदारी परी अभिमान नसे त्याचा. ते देशमुख रामाजी पंत वयाने वृद्ध अत्यंत. बंकटलालाने तंबूत हकीकताना निवेदिली. ते बोलले बंकटलाला तुझा वृत्तांत मी ऐकिला. तू जो पुरुष कथिसी मला तो योगी असावा कोणीतरी. योग्या वाचुणी ऐशा क्रिया मिळती न कोठे पहावया. पूर्व सुकृता वाचुनिया होणे दर्शन अंशाचे. तू घेतले दर्शन जन्म तुझा धन्य धन्य. भेटता ते तुझ लागून नेमलाही दर्शना. ऐशा स्थिती दिवस 4 गेले निगुण साचार. बंकटलालासी तिळभर विसरण पडे तयाचा. गोविंद बुवा टाकडीकर होते एक कीर्तनकार. ज्यांच्या कीर्तनी शारंगधर प्रसन्न चित्त होत असे. लौकिक यांचा वराडात होता मोठ्या प्रमाणात. ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी. शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी. धावू लागल्या नरनारी कीर्तन ऐकाया कारणे. बंकटलालही तेथे आला कीर्तन श्रवणासाठी भरा. मध्ये शिंपी भेटला पितांबर नाम ज्यांचे. हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार. त्यासी समर्थांचा समाचार बंकटलाले कथन केला. दोघे कीर्तनात चालले तो अवचित समर्थ पाहिले. मागल्या बाजूस बसलेले फरसावरी ते धवा. मग कशाचे कीर्तन गेले उभयंता धावून. जेवी द्रव्य घटाते पाहून कृपण जाय हपा कोणी. वा चातका ते स्वातीगण वा मोरासी मेघदर्शन. किंवा तो रोहिणी रमण चकोर पाहता आनंदे. तैसे उभयंतासी झाले दूर उभे राहिले. विनयाने बोलू लागले काही आणू का खावया. महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी आण झुणका भाकरी मांडणीच्या सदनातून. बंकटलाले सत्वरी चूण अर्धी भाकरी आणून ठेविली हातावरी तया योगेश्वराच्या. चूण भाकरी खात खात वदले पितांबरासी समर्थ. जा जाओनी ओढ्या प्रत तुंबा भरुणी आण पाणी. पितांबर बोले गुरुराया ओढ्यास पाणी अल्पसदया. पाण्यात तुंबा बुडावया मुळी नाही अवसर. इजुके असून ते पाणी खराब केले गुराणी. तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याच्या योग्य ते. मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणतो आणि तो तुंबा भरून. तै बोलले गजानन दुसरे पाणी आम्हा नको. नाल्याचे चाण पाणी आत तुंबा बुडवून उगीच ओंजळीनी तुंब्यात पाणी भरू नको. तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर. तुंबा भरेल ऐसे नीर कोठेन त्याने पाहिले. तळवे पदाचे भिजतील इतकेच ते होते जल. करून हातांची ओंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे. ऐसी झाली आडवीर चिंतावला पितांबर. हिया करून खेर तुंबे स्पर्श केला जला.
तो ऐसे झाले अगटीत तुंबा ठेवावा जेत जेत तो बुडे तेत तेत खळगा पडून ओढ्याला नाल्यांचे घाण जीवन तुंब्या स्फटिका समान आयले तैसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला तो म्हणे ही ऐशी स्थिती की आज झाली निश्चिती ती योगेश्वराची सात शक्ती संशय ते धरणे नको तुंबा आणून ठेविला योगेश्वराचे सानिध्याला त्याचा समर्थ स्वीकार केला झुणका भाकर सेविल्यावर बंकटलालाची सुपारी मागते झाले साक्षात्कारी अरे माळणीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का काढ सुपारी खिशातून फोडून देई मज कारण ते ऐकता समाधान बंकटलाला झाले भाऊ सुपारीच्या बरोबरी 2 पैसे हातावरी ठेविता झाला व्याग्रांबरी धुंदडी तांब्यांचे खडकू धुंदडी व्याग्रांबरी ही मुसलमानी नाणी सारी चालत होती व्यवहारी तया भराड प्रांतात पैशाप्रती पाहुण महाराज बोलले हसवण काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिसी हे नाणे तुमचे व्यवहारी मला न त्याची जरुरी भाव भक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते याचा विचार चित्ता ते करी म्हणजे कळेल जाता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण मी लिंबापाशी बैसोन कथा त्याची ऐकतो दोघे कीर्तनाप्रती आले महाराज लिंबापाशी बैसले गोविंद बुवांचे सुरू झाले आरंभीचे निरूपणासी भागवताचा घेतला होता एक साचा श्लोक 11 स्कंदाचा हंस गीतामधील बुवानी पूर्वार्धा विशद केले त्याचा उत्तरार्ध समर्थ वदले ते ऐकून घोटाळले गोविंद बुवा म्हणत हा उत्तरार्ध वदनारा पुरुषाधिकारी दिसतो खरा जा त्या घेऊन मंदिरा या कीर्तन श्रवणास बंकटलाल पितांबर आणि मंडळी निघाली तर समर्थांशी साचार कीर्तनासी आणावया केली विनंती अवघ्यानी श्रोते अति विनयानी परी बसल्या जागेपासून मुळीन महाराज हल्ले हो गोविंद बुवा अखेर येऊन जोडीते झाले कर कृपा करावी एक वार चला शिवाच्या मंदिरी तुम्ही साक्षात शंकर बरे न बसणे आबाहेर धण्या वाचून मंदिर 06 समर्था पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज उदेले म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवांचे कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मजप्रती वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे ऐसे गोविंद बुवा बोलता समर्थ वदले तत्वता ठेवी एक वाक्यता भाषणे गोविंदालो मात्र तू इतक्यात प्रतिपादिले अवघे ईश्वरे व्यापिले आत बाहेर काही न उरले मग हा ऐसा हट्ट का जे जे जयाने सांगावे ते त्याने आचरावे शब्द छल्लाशी न करावे साधकाने केव्हाही भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी कथे करेची रीत ऐसी बरवी नव्हे गोविंदा पोट भऱ्या कथे करी तुण व्हावे भूमीवरी जा कीर्तन समाप्त करी मी तुण ऐकतो बुवा कीर्तनी परत आले गर्जना घ्या बोलले तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हे त्या सांभाळा हे न शेगाव राहिले पंढरपूर खचित झाले चालते बोलते येथे आले साक्षात हे पांडुरंग यांची तरतूद ठेवावी सेवा यांची करावी यांची आज्ञा मानावी वेदवाक्या परी हो तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करून अनायासे हे निधान जोडले त्या दौडू नका कीर्तन अवघे सांग झाले लोक आपुल्या घरा गेले बंकटलाल घरी आले चित्ते हर्ष माईना आपुल्या सन्माननीय पित्यासी हकीकत कथिली प्रेमेसी बाबा आपुल्या घरासी गजानन आणा हो पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे आई केले आणि प्रेमे आई सेवदले तुझे त्या घेऊन पित्याची मिळाली संमती बंकटलाल हर्षयती म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सदनी आणावया पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत समानांचे समय आला दिनपती असता गेला इकडे बोध सूर्य उदयला माणिक चौक प्राचीला बंकटलालाच्या भाग्याने गुराखी घेऊन देणूस येऊ लागले ग्रामास समर्थांच्या आसपास काही जमू लागल्या त्या वाटले नंदसूत आलाय ते साक्षात वृक्षावरी करीतात पक्षी किलकिलाट आनंदे दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती खरी अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला म्हणे नमन साष्टांग केले चरणी पाटावरी बैसविले आणि विनविले जोडून हात काही भोजन करा येत तुम्ही साक्षात पार्वतीकांत प्रदोष वेळा आला ह्या शिव आराधन प्रदोषकाली घडेल तो भाग्यशाली ऐशी आहे ऐकिली स्कंद पुराणी गोष्ट म्या ऐसे म्हणून आणिले बिल्वपत्र तात्काळ बले समर्थांच्या ठेविले परमभक्तीने मस्तकी कराय ते भोजन ऐसे गेलो बोलून परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीचा स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येत तरी प्रदोषकाली पार्वतीकांत गेला उपासी घरातुणी
त्यास करू कैसी तोड, इथे संकट पडले जड, जळ समुदाय प्रचंड जमला मौज पहावया, विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी, त्यास ठेवून तपकांतरी पुढे ठेवू समर्थांच्या, ते अवघे जाणती कपट नाही माझ्या चित्ती, भावे भेटतो उमापती ऐसा आहे सिद्धांत, मी शिळे आवर्जून यास घालीत नाही अन्न, शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे, चिंतल्याप्रमाणे तयारी तत्काळ त्याने केली खरी, आणून ठेवले समोरी तबक एक समर्थांच्या, पुऱ्या बदाम खारका केळी मोसंबी मुळे दका, भाला प्रती लावेला बुका कंठी घातला पुष्पहार, गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते, जे जे पडेल पात्रा ते ते खाती भराभर, उदरी सुमारे 3 शेर अन्न साठविले साचार, तेथेच राहिले रात्रभर, श्री गजानन महाराज बंगटलाले दुसरे दिवशी, मंगलस्नान समर्थांसी घातले असे अतिहर्षी, तोन थाट वर्णवे, घागरी सुमारे 100 उष्णोदकाच्या साचार, पाणी घालती नारी नर मन माने लैशा रीती, कुणी शिके काही लाविती कुणी साबण घेऊन हाती, समर्थांचे घासिती पद कमळ आवडीने, कोणी दवणा कोणी हिना कोणी चमेली तेल जाना, कोणी बेलियाच्या मर्दना करू लागले निज हस्ते, अंगराग नाना परी त्यांचे वर्णन कोण करी, बंकटलालाची या घरी उणे नव्हते कशाचे ते, स्नान विधी संपला पितांबर तो नेसविला, अति सन्माने बैसविला योगीराज गादीवरी, भाली गंध केशरी गळ्यात हार नाना परी, कोणी तुळशी मंजिरी वाहू लागले शिरावर, नैवेद्य नाना परीचे झाले समर्थ अर्पणसाचे, भाग्य त्या बंकटलालाचे खचित आले उदयाला, ते बंकटलालाचे घर झाले द्वारका साचार, तया दिनी सोमवार वार शिवाचा होता हो, अवघ्या मंडळीनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले, एक मात्र त्यातून उरले इच्छाराम शेठजी, हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा, भक्त असे शंकराचा त्यासी ऐसे वाटले, आज आहे सोमवार मसी उपास साचार, घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की, त्यांची पूजा अस्तमाने यथा सांग करोणी, गुरु पारणा ऐसी म्हणी इच्छा त्यांनी धरली असे, तो झाला अस्तमान मावळलासे नारायण, इच्छारामे केले स्नान प्रदोष वेळा लक्षुणी, पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन, त्यांचे केले पूजन परम प्रेमे करोणी, आणि विनंती केली वरी, झाले आहे दुपारी आपुले ते भोजन जरी, परी आता काही खावे आपण जेवल्या वाचून, मी नाही घेणार अन्न आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया, अवघ्या भक्तांचा हेत पुरला माझा मात्र राहिला, तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करून, जन कुतूहल दृष्टीने पाहू लागले तया स्थानी, इच्छाराम ते घेऊणी नैवेद्याला परातीत, आंबे मोहर तांदळाचा 2 मुदी भात साचा, नानाविध पक्वांनाचा थाट केला तयाने, जिलबे राघवदास मोतीचूर करंजा अनारसे गिवर, शाखांचे नाना प्रकार ना वर्णन करावे कोटवरी, अगणित चटण्या कोशिंबेरी वाडगा दह्याचा शेजारी, तुपाची ती वाटी खरी ओदनाच्या सव्य भागा, 4 मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण, समर्थापुढे आणून ठेवला इच्छारामाने, पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी, खातो खातो अहर्निशी ऐसी बोलसी गणप्या, खाहे आता अवघे अन्न आघोऱ्यानं करी अन्मान, पाहो आले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला, महाराज भोजना बैसले अन्न अवघे पार केले, पातळीनं काही ठेविले मीठ लिंबू तेही पहा, आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर, हे धावण्या साचार कौतुक केले गुरुवरे, खणानून उलटी झाली खाल्ल्या अन्नाची ती भली, अशीच गोष्ट होती केली श्री रामदासे एकदा, खिरीची झाली वासना रामदासाची म्हणा, तिची कोड मोडण्या जाना अखंड खीर प्याली की, उलटी होता परत ती बक्षू लागले सद्गुरुनाथ, श्री रामदास स्वामी समर्थ वासनेसी जिंकावया, तैसे लोकाग्रहाला घालावयासी शीघ्र आळा, हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ सोनिया, सत्पुरुषांचे आचरण पुढील पिढीला साधन होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्मांचे, ते समर्थे ते केले लोकालांगी सुचविले, आग्रह करणे न चांगले तो विपरीत फळ देई, असो उलटी झाल्यावरी जागा केली सापसारी, नेऊन बसविले पहिल्या परी स्नान घालून महाराजा, नर नारी दर्शन घेती महाराजांची आनंद वृत्ती, तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या 2 तेथे, आवाजांचे सुस्वर खडे पहाडी मनोहर, विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीने, इकडे महाराजासनी होते ते वदले वदणी, भजनाची आमिषानी गणगणगणात बोते, हे सर्वदा त्यांचे भजन करीती टिचक्या वाजवून, ऐसा झाला आनंद जाण रात्रभरी ते ठाया,
गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिधान. गजानन हे तयाला जो स्वयंमेव ब्रह्म झाला. नाव रूप कोटून त्याला नामरूपाचा गलबला. प्रकृतीच्या आश्रयास असते भाती प्रिया ठाई. योगेश्वर निमग्न राई त्या आनंदानं वर्णवे काही. त्याची उपमा त्यालाच असे आषाढीसी पंढरपूर वा सिंहस्त्री गोदातीर वा कुंभमेळ्यांशी साचार. गर्दी होते हरिद्वारी त्या परी शेगावात. बंकटलालाच्या घरात लांब लांबून संख्यात जण येती दर्शना. स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण. निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले. त्यांचे वचन गोदातीर आनंद हा हरिद्वार. गजबजले शेगाव नगर सदन राऊळ बंकटाचे. जो ब्रह्मपदा पोचला जातो कोठून उरली त्याला. सूर्याची या प्रकाशाला अवघेच आहे सारखे. नित्ययात्रा नवी येई समाराधना होती पायी. त्याते वाणिता शेषई थकून जाईल निसंशय. तेथे माझा पाड कोण मी कीटका समान. अवघे वदे गजानन निमित्त करून माझ्या मुखा. समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया. अगाध त्यांचे चरित्र गाया मज पामरामती नसे. कधी करावे मंगल स्नान कधी हळात जाऊन. कधी कधी प्राशन करावे गडू जलांचे. त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा. प्रकार वायूच्या गतीचा न ठरविता कोणासी. चिलमीवरी प्रेम बारी ते लागे वरच्यावरी. नव्हती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक. असो आता पुढील अध्याया. भाव ठेवा एकावया आधी पर्वणी साधावया. वेळ करू नका हो हे श्री गजानन चरित्र. आदर्श हो भाविकाप्रत हेच विनवी जोडून हात. दास गुणू ईशाते श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य द्वितीयो अध्याय गोडः. गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते. गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय.